1 एप्रिलपासून काही महत्त्वाचे बदल. आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे. नव्या कर प्रणालीनुसार 12 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे. म्हणजेच 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही. वापरात नसलेली UPI ID होणार बंद. गेल्या 12 महिन्यांपासून वापरात नसलेली UPI ID बंद केली जाईल. फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी नियमात केले जातील बदल. लाभांशासाठी पॅन आधार लिंक करणे आवश्यक आहे. पॅन आधार लिंक नसलेल्या कोणालाही 1 एप्रिलपासून लाभांश पेमेंट मिळणार नाही. लाभांश आणि भांडवली नफ्यावरून TDS वजावट वाढणार आहे. म्युच्युअल फंड डीमॅट खात्यांसाठी नवीन नियम लागू केले जातील. KYC आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागेल. हॉटेल रेस्टॉरंट सेवांवर 18% GST असणार आहे. 7,500 प्रतिदिवस दर आकारणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवांवर 18% GST लागू होणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून खात्यात किमान रक्कम शिल्लक राहणं आवश्यक आहे. खात्यात किमान रक्कम नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमची सुरुवात होणार आहे. 50,000 रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व नोंदणी तपशील द्यावा लागेल.